डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांची 4 गाळे सील केल्याच्या प्रकरणाने आता राजकीय वातावरण तापले आहे। केडीएमसीच्या कारवाईचे पडसाद थेट स्थायी समितीच्या बैठकीत उमटले। भाजप नगरसेवक मंदार हळपे यांनी अधिकाऱ्यांना चांगले सुनावले। केडीएमसीकडून भाजप पदाधिकाऱ्यांचे 4 गाळे सील केल्यानंतर या प्रकरणावर वाद निर्माण झाला आहे। या कारवाईचे पडसाद स्थायी समितीच्या सभेतही पाहायला मिळाले। भाजप नगरसेवक मंदार हळपे यांनी सभेत केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले। हळपे यांनी प्रश्न उपस्थित करत सांगितले की थकबाकीच्या प्रकरणात गाळे सील करण्याचा अधिकार महापालिकेला आहे, मात्र केवळ एका फेरीवाल्याच्या तक्रारीवरून गाळे अनधिकृत ठरवत थेट कारवाई करणे योग्य नाही। यापूर्वी संबंधितांना नोटीस देणे आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले। विशेष म्हणजे हळबे यांच्या या प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे केडीएमसीच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। मुळात विषय असा आहे की एका फेरीवाल्याच्या तक्रारीवरनं वॉर्ड ऑफिसरने गाळा जाऊन सील केला। वास्तविकता वॉर्ड ऑफिसरचं जे काय म्हणणं होतं की तो गाळा इल्लीगल आहे किंवा काय, तर त्या पद्धतीची त्यांनी 207ची नोटीस देऊन जी काय DPL फॉलो करायला पाहिजे करून त्यांनी कारवाई करायला हवी होती। एका गाळ्याचं बांधकाम नव्हतं चालू की जे जाऊन त्यांनी तोडलं। हे दबाव तंत्र आहे फेरीवाल्यांच्या माध्यमातून। त्याच्यावर पूर्ण दबाव त्यांनी जी काही उत्तरं सभागृहात दिली त्याच्यावरून पूर्ण लक्षात होतं की तो पूर्ण दबावाखाली बोलत होता। त्यामुळे त्यांनी दबावाखाली काम न करता जे योग्य काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे, हा आमचा त्यातला मुद्दा होता। यांच्याकडून प्रॉपर कारवाई होत नाहीये का? 100% म्हणजे ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ज्याच्याकरता पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय यंत्रणा असेल, पूर्णपणे या वॉर्ड ऑफिसर्सना आम्ही सपोर्ट करतोय फेरीवाल्यांच्या कारवाईवर। पण त्या पद्धतीची कारवाई किंवा त्या दर्जाची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्याकडून होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।